नमस्कार. उन्हाळी वाळवण क्रमांक 5 पाहणार आहोत आज. या एका वाटीने आपण रेशनचे तांदूळ 2 वाटी घेतलेला आहे. इथे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता, पण जुना असावा तो आणि चिकट असावा. त्यानंतर 1 वाटी घेतलेला आहे गरा. आता आपण ही दोन्ही मिक्स करणार आहोत. आता यामध्ये पाणी घालायचं आणि स्वच्छ 2दा हे धुवून घ्यायचं. अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचं. पुन्हा यामध्ये पाणी घालायचं आणि रात्रभर आपण हे भिजत ठेवायचं. आता दुसऱ्या दिवशी पाहू शकता तांदूळ आणि गरा छान भिजलेला आहे. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आता आपण याचं बारीक वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये यातलं मिश्रण घालायचं. आता हे मिश्रण घालताना अशा प्रकारे गाळून घ्यायचं. थोडंसं पाणी गेलं तरी चालेल, मात्र सर्व पाणी घालायचं नाही. अगदी थोडं पाणी घातलं तरी चालेल. अशा प्रकारे वाटून घ्यायचं. आता हे वाटलेलं एका भांड्यावरती अशा प्रकारे चाळण ठेवायची आणि हे चाळून घ्यायचं. अशा प्रकारे हे हलवलं ना खाली मिश्रण आपलं पडतं. अशा प्रकारे हे सर्व पीठ आपण अशा प्रकारेच करून घेणार आहोत. आता हे अशा प्रकारे सर्व आपण वाटून घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं. आता हे पुन्हा आपण झाकून ठेवायचं 1 दिवस. दुसऱ्या दिवशी पाहू शकता जे आपलं एक्स्ट्रा पाणी गेलेलं आहे ना वाटण करताना, ते वरती आलेलं आहे. ते मात्र पाणी काढून घ्यायचं. आता आपल्याला इथे चीक तयार झालेला आहे. आता हा चीक वापरून आपण रेसिपी पाहणार आहोत. आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं. हे छान पीठ आपलं भिजलेलं आहे. जितका वेळ तुम्ही तांदूळ भिजत ठेवाल त्याच्याही दुप्पट फास्ट आपलं हे पीठ फर्मेंटेड होतं. आता या पिठापासून आपण कुरडई पाहणार आहोत आणि होणारी कुरडई अगदी खमंग आणि खुसखुशीत होते. यामध्ये आपण पापड, खार किंवा सोडाही वापरणार नाही. आता पाणी 5 वाटी घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ आणि अगदी चिमूटभर आपण बेकिंग पावडर घातलेली आहे. आता आपण थोडंसं पाणी गरम झाल्यानंतर जे मिश्रण म्हणजे चीक बनवला होता तो घालायचा आणि अशा प्रकारे लाटण्याने सतत हलवत राहायचं, जेणेकरून गुठळी होणार नाही. गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आणि अशा प्रकारे अगदी थोडं थोडं हे चीक घालून अशा प्रकारे लाटण्याने हलवत राहायचं. इथे लाटणं थांबवायचं नाही, सतत हलवत राहायचं, जेणेकरून ह्यामध्ये गाठी होणार नाहीत. आता हे शेवटचे जे राहिलेलं आहे ते मी अशा प्रकारे घालायचं आणि पुन्हा आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत आपलं हे पीठ शिजायला तयार होत नाही तोपर्यंत सतत हे हलवत राहायचं. दाखवल्याप्रमाणे थोडंसं मागे पुढे करायचं, जेणेकरून खाली पीठ लागत नाही. आता पाहू शकता आपलं आता हे पीठ थोडं थोडं शिजत आहे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची. जर तुम्ही फास्ट केले तर खाली पीठ लागू शकतं. त्यामुळे मीडियम ठेवायची आणि जास्तही स्लो ठेवायची नाही. मीडियम ठेवून अशा प्रकारे आपण हे पीठ तयार करून घ्यायचं. आता आपलं हे पीठ थोडं थोडं घट्ट यायला चालू झालेलं आहे. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. मागे पुढे करायचं. थोडंसं लाटणं वर खाली करायचं, जेणेकरून गुठळ्या अजिबात होत नाहीत. अशा प्रकारे आता पाहू शकता आपलं पीठ हे तयार होत आहे. अशा प्रकारे थोडंसं लाटणं हलवलं ना की यामध्ये अजिबात एकही गुठळी होत नाही. त्याचप्रमाणे अगदी खालीही लागत नाही आपलं पीठ. आता हे पीठ कसं शिजलं आहे याची तुम्हाला मी एक खूण सांगणार आहे. आता आपण अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घ्यायचं. पूर्ण आता पिठाचा आपला कलर चेंज झालेला आहे. पीठ आपलं आता शिजत आहे. आता आपण गॅसवरती तवा ठेवायचा आणि तव्यावरती हे पातेलं ठेवायचं आणि हे हलवत राहायचं. गॅसची फ्लेम आहे ती थोडीशी वाढवायची, कारण आपला तवाही गरम झाला पाहिजे. अशा प्रकारे केलं ना की खाली आपलं मिश्रण लागत नाही आणि हे छान फुललं जातं. त्यामुळेच आपली कुरडई अगदी छान कुरकुरीत खमंग होते. आता आपण चेक करायचं पीठ शिजलं आहे की नाही. अशा प्रकारे मध्य ठिकाणी लाटणं
उभे करायचं. जर हे लाटणं पडलं की अजून कच्चं आहे समजायचं आणि अशा प्रकारे उभं राहिलं की समजायचं आपलं पीठ छान शिजलेलं आहे. आता हे झाकून ठेवायचं, एक वाफ काढू द्यायचं, गॅस बंद करायचा आणि नंतर अशा प्रकारे आपण हा कुरडईचा साचा घ्यायचा आणि चमच्याने आपण हे मिश्रण भरायचं. पाण्याचा वापर करू नका, जेवढा होता होईल पाण्याचा वापर कमी करा. चमच्याने भरलं तर अजिबात पाणी लागत नाही. आता आपण अशा प्रकारे कुरडई गाळून घ्यायची. अशा प्रकारे आपण सर्व कुरडई गाळून घ्यायची. अजिबात यामध्ये गाठ तयार होत नाही आणि अगदी करायला सोपी जाते. अगदी तुम्ही एकटीने जरी ह्या कुरडई केल्या तरी तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही. अशा प्रकारे मी ह्या सर्व कुरडया घातलेल्या आहेत आणि आता आपण इथे पाहणार आहोत पातेलीला अजिबात खाली चिकटलेलं पीठ नाही. अशा प्रकारे अगदी वेस्टेजही गेलेलं नाही. अशा प्रकारे आपण हे पीठ शिजवलेलं आहे. 4-5 उन्हं दिल्यानंतर अशा प्रकारे आपली ही कुरडई छान वाळलेली आहे. अशी अगदी पातळ आपली ही कुरडई तयार झालेली आहे. हीच कुरडई अगदी चौपट 5पट आपली ही फुलली जाते. पाहू शकता तेलामध्ये छान अशी आपली कुरडई फुललेली आहे. गॅसची फ्लेम आहे ती अगदी स्लो ठेवायची आणि कुरडई तळून घ्यायची. जर तुम्ही गॅसची फ्लेम थोडीशी जरी वाढवली आणि गरम तेलामध्ये कुरडई टाकली की अगदी कलर चेंज होतो. त्यामुळे गॅसची फ्लेम आहे ती अगदी स्लो ठेवायची आणि ह्या कुरडया तळून घ्यायच्या. पाहू शकता अगदी छान अशा आपल्या कुरडया फुललेल्या आहेत. कलरही पाहू शकता आणि खाताना अगदी खमंग खुसखुशीत लागतात. अशा प्रकारे आपली ही कुरडई तयार झालेली आहे. आणि ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या पल्लवीज मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आपण इथे साहित्यही दिलेलं आहे आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.